त्र्यंबकेश्वर शहरात युवकाची गोळ्या झाडून हत्या करणारे मारेकरी स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबक पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 डिसेंबरला जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानीजवळ निलेश परदेशी जमिनीच्या वादातून अज्ञातांनी गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सखोल माहिती मिळवत अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे, सुरेंद्र अनंता जोगारे, विठ्ठल सोनू बदादे यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शिवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, पोलीस अंमलदार संदीप नागपुरे, विनोद टिळे, मेघराज जाधव, सतीश जगताप, हेमंत गिलबेले, प्रदीप बैरम, प्रवीण गांगुर्डे, बापू पारखे, हेमंत गरुड, किशोर खराटे, नवनाथ वाघमोडे, रवींद्र गवळी, तानाजी झुरडे तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन गवळी, श्रावण साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.